सध्याला महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये एक ज्वलंत विषय पेटला आहे, तो म्हणजे जातीचं उपवर्गीकरण. जस्टिस चंद्रचूड यांच्या हयातीमध्ये SC ST OBCमध्ये जातींचं उपवर्गीकरण झालं पाहिजे असा आदेश त्यांनी काढला आणि तो आदेश संपूर्ण भारतभर लागू करण्यासाठी सरकारने ह्या हालचाली चालू केल्या. आता मुळात या ठिकाणी प्रश्न असा आहे की भारतीय संविधानाच्या कलम 341 नुसार हा जो अधिकार आहे हा अधिकार संसदेचा आहे. म्हणजे अनुसूचित जातींच्या यादींमध्ये फेरफार करण्याचा हा जो पूर्ण अधिकार आहे तो संसदेचा आहे. परंतु या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचा आदेश देऊन संविधानाचं घटनेचं उल्लंघन केलं हे आपल्याला या ठिकाणी निदर्शनात येतं. तर खरंच सुप्रीम कोर्टाला या बाबतीत कळवलं असेल की खालच्या जातीतल्या लोकांनाही आरक्षण भेटलं पाहिजे, त्यांची ही प्रगती झाली पाहिजे. तर त्यांना एक माझं सांगणं आहे की प्रथमतः जी सरकारी शाळा बंद पडल्यात ना, जो की मिडल क्लास आहे, झोपडपट्टीमध्ये राहणारा जो वर्ग आहे, चाळींमध्ये राहणारा जो वर्ग आहे, त्यांचा शिक्षणाचा पाया हा सरकारी शाळा आहेत. प्रथमतः ते सरकारी शाळा बंद पडल्यात ना, त्या प्रथमतः चालू करा. जर त्या शाळाच उरणार नाहीत तर आरक्षणाचा फायदा घेणार तरी कोण? म्हणून मूळ मुद्दा जो आहे ना त्या मुद्द्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. जाती जातीमध्ये भांडणं लावणं आणि येणाऱ्या काळात याच जातीने पुन्हा उठाव केला पाहिजे की आरक्षण कुणालाच नको, आरक्षण पूर्णपणे बरखास्त करा. हे तो तुमचं षडयंत्र आहे. हे जे RSS BJP यांचं षडयंत्र आहे हे पूर्ण हारून पाडण्यासाठी आंबेडकरी समाज आजही त्यासाठी जिवंत आहे. महाराष्ट्रामध्ये SC कॅटेगरी जवळजवळ 59 जाती येतात. त्यापैकी काही जाती अशा आहेत जी उपवर्गीकरणाला पूर्णपणे विरोध करतायत आणि काही जाती अशा आहेत जी उपवर्गीकरणाचं समर्थन करतायत. आता त्यामध्ये एक जात अशी आहे मातंग समाज, जो की उपवर्गीकरणाचं पूर्णपणे समर्थन करतो. त्या जातीतले काही नेते आहेत, काही लोक आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटेल ते बोलत आहेत, शिव्या देत आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आबडधोबड बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. मातंग समाजातले खूप सारे आमचे मित्र आहेत, ते आंबेडकर विचारधारेचे आहेत, आंबेडकरांच्या विचारांना मानणारे आहेत. तर राहिली गोष्ट तुमचं म्हणणं असं आहे की महाराजांनी आमचं आरक्षण खाल्लं. महाराजांनी कधीच आरक्षण तुमचं खाल्लं नव्हतं, कारण की महाराजांनी काय केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःची प्रगती करून घेण्यासाठी शिक्षण घेतलं आणि मोठमोठ्या पदावर पोहोचण्यासाठी त्यांनी अहोरात्री मेहनत केली. त्यावेळेस जाऊन त्यांना आरक्षणाचा फायदा झाला, मग ते कुठेतरी मोठमोठ्या पदावर पोहोचून अधिकारी झाले. तुम्ही काय केलं, तुम्ही देवाधर्माच्या आहारी गेलात, तुम्ही जागरण गोंधळाच्या आहारी गेलात, तुम्ही हलकी ढोलकी वाजवण्याच्या आहारी गेलात. ह्याच्यामुळे झालं काय, तुम्ही स्वतःच्या प्रगतीवर कधी लक्ष दिलं नाही. तुम्ही फक्त काय केलं, देवाधर्माच्या आहारी जाऊन स्वतःची प्रगती त्याच ठिकाणी खुंटून घेतली आणि तुमचा विकास झाला नाही. आता महार समाज हा मोठ्या पदावर पोहोचतो तर तुम्ही म्हणता की महाराजांनी आमचं आरक्षण खाल्लं. मुळात तुमच्या बोलण्यामध्येच किती खोट आहे प्रथमतः तुम्ही जाणून घ्या. RSS प्रणित विचारधारा स्वीकार करून तुम्ही लोकांमध्ये अराजकता जी पसरताय ना, हे गलिच्छ प्रकारचं राजकारण तुम्ही बंद करा. प्रथमतः जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी तुमच्यासारख्या लोकांना RSS यूज करतं, BJP यूज करते. इंग्रजांची जी नीती आहे थोडा थोडा राज्य करा, आतापर्यंत तुम्ही पक्ष फोडले, राज्य करत आलात.